तर आज बनवले मी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी रवा आणि खोबऱ्याचे मोदक। त्यासाठी काय केलं बघा, 1 वाटी मी 0 नंबरचा रवा घेतलाय, त्याचसोबत 1 वाटी मी सुक्का खोबऱ्याचा किस घेतलाय, त्यासोबतच बघा 1 वाटी मी साखर घेतली आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत। तर बघा एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे इतकं साजूक तूप घातलं। त्यानंतर यामध्ये बघा रवा घातला आणि रवा आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा व्यवस्थित असा भाजला की यामध्ये बघा साखर, त्यासोबतच बघा थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि याला बघा अगदी 1 मिनिटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये बघा 1 वाटी दूध, त्यासोबत थोडासा फूड कलर घातलाय आणि याला बघा कंटिन्युअसली हलवून बघा आपल्याला याचं छान असं सारण बनवून घ्यायचं आहे। बघू शकताय मी अगदी घट्टसर याचं छान सारण बनवून घेतलेलं आहे। आता हे सारण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर यावरती मी 1 ते 2 चमचा इतकं तूप घातले। तूप घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथं बघू शकता, इथे मी मोदकाचा साचा वापरतीये आणि हा साचा वापरून बघा याचे मी एक एक करून मोदक बनवून घेते। बघू शकताय मस्त असे आपले रवा आणि खोबऱ्याचे मोदक बनवून तयार आहेत। तुम्हाला जर रेसिपी व्यवस्थित कळली नसेल तर आपल्या चॅनलवरती याचा फुल व्हिडिओ आहे, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा। चला आता सबस्क्राईब करून घ्या।